शहानिशा न करता तर तुम्ही अशी काय 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 अचानक कारवाई करत असाल. आणि दुःख एवढंच होतं, 35 ते 35 वर्षाचा मी जवळचा सहकारी आणि तुम्ही सही चर्चा करायची होती. त्यानंतर माझ्यावर कारवाई करायची होती. कोर्टला बस्करराव नेते आहेत. बरोबर त्यांना कुणीतरी काहीतरी माझ्याबद्दल खोटी माहिती पुरवत असणार. त्याशिवाय हे घडलेलं नाही. कारण हे माझ्याबद्दल खोटी माहिती मी स्पष्ट सांगतो. जवळजवळ 8-9 महिने ही चालू आहे. 8-9 महिने माझ्याबद्दल. 8-9 महिने. मध्ये उदय सामंतची भेट घेतली होती अशी चर्चा सुरू आहे. एक लक्षात ठेवा, कोणी कुठे वैयक्तिक याच्यासाठी, कोणी कुठे कामासाठी भेट घेतली होती तरी कबूल मी करतो. ऐकून घ्या, कोणी कुठे जाऊ शकतो. आज काय प्रत्येक राजकीय माणूस आपल्या बाबा विकास काम असेल किंवा आपल्या मतदारसंघाला काम असेल, जातात ना. आता हे मी सांगायला नको, न्यायच आहे सगळ्यांना. हे कार्य भेटीमागचं कारण ठरलं असं म्हणायचं. आता एक लक्षात ठेवा, मी कुठेही आता माझ्या सगळ्याकडे संबंध चांगले आहेत. सगळ्या पक्षामध्ये संबंध चांगले आहेत. लक्षात ठेवा. म्हणून हा अर्थ होत नाही ना. मग तुम्ही एक मिनटं, तुम्ही कारवाई ह्याच्या आधी आमच्या विभागातले 72 गावातले शिवसेनेचे पदाधिकारी सोडून गेले. मग त्यांच्यावर कारवाई का केली नाही? ते तर सोडून गेले, त्यांनी पक्षप्रवेश केला. मी नावं कोणाची घेत नाही. मग त्यांच्यावर कारवाई का झाली नाही? ते सुद्धा सेनेचेच पदाधिकारी होते ना, लोकप्रतिनिधी होते ना. मग त्यांच्यावर कारवाई का केली नाही? लोकसभेला विरोधी काम केलं. आज तिथपर्यंत मग मेसेज गेला होता लोकसभेला. त्यांच्या आमदारकीला विरोधी काम केलं, तरी पण त्यांच्यावर कारवाई नाही. मग माझ्यावरच कारवाई का? नाही, एकंदरीत या लेवलला